फायनलच्या मॅच मध्ये देखील चांगला दर्जाचा खेळ आपण केलात। तर आजच्या दिवसामध्ये भूमिकेमध्ये आपण दर्पण मडवी आणि जयदीप परदेशी यांना पाहिलं तर दोन्ही गुणलेखकांना मी आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर या, आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। बोल बजरंग बली की जय, अरे बोल बजरंग बली की जय। खिडकीतल्या ताई आता वागू नका, पुढं वागू नका, दोन पैसे देतो मला भिजवून टाका। खिडकीतल्या ताई आता वागू नका, पुढं वागू नका, दोन पैसे देतो मला भिजवून टाका। तर सर्वप्रथम दर्पण स्वप्नील मडवी यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। याच महावितरण सीबीडी मध्ये कार्यरत असलेले स्वप्नीलजी मडवी आणि त्यांचे ते पुत्र देखील आहेत दर्पण मडवी, आणि त्यानंतर जयदीप परदेशी यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल। त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय की आजच्या दिवसभरामध्ये ज्यांनी पंचांची भूमिका पार पाडली असे मंदारजी डावलेकर आणि प्रकाशजी मडवी या दोन्ही पंचांना आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे। आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। आपल्या भारत देशाची परंपरा व महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देव भव, आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण मान्यवरांचा सन्मान पाहिला आणि या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसभर ज्यांनी पंचांची भूमिका पार पाडली असे मंदारजी डालवेकर, त्यानंतर आमच्या दुसऱ्या पंचांचा देखील सन्मान या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर आज या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट देखील ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं, साईप्रीत लाईव्ह कमी वेळामध्ये भरपूर चांगली प्रगती गाठली साईप्रीत लाईव्हने, आणि अनिकेत आपला देखील एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल। या स्पर्धेच्या आठवणी, या स्पर्धेतील प्रत्येक क्षण आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून कधीही पाहायला मिळेल, आणि शुभ सन्मान या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। अनिकेत यांचा अतिशय चांगली कामगिरी साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय, ज्या प्रकारे क्रिकेटमध्ये IPL आली त्यानंतर प्रत्येक स्टेडियम मध्ये डीजे वाजत गेलं, आणि आज देखील खऱ्या अर्थाने आपल्या सुरेली संगीताच्या माध्यमातून ज्यांच्या माध्यमातून आपण गाणी ऐकली असे NS साऊंड सर्वेशजी पवार, DJ रितेश यांचं देखील कौतुक करावं लागेल। सर्वेश पवार गेले अनेक वर्ष ते देखील ही स्पर्धा कव्हर करतात आणि अतिशय चांगलं भूमिका DJ मास्टर सहकारी समालोचक मित्र कैलास सर, आपण देखील आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल। कैलास सरांचा सन्मान देखील या ठिकाणी होतोय। समालोचक मित्र कैलास सरांचा सन्मान देखील या ठिकाणी होतोय। अतिशय सुमधुर समालोचन त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला ऐकायला मिळालं।
वळतोय. तर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की काही सांघिक पारितोषिक होती, काही वैयक्तिक पारितोषिक जे आहेत ही घोषित केली होती. त्यातील पहिलं पारितोषिक अर्थात बेस्ट फिल्डर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, आणि याचा मानकरी ठरतोय खेळाडूचं नाव आहे विशाल. तर उत्कृष्ट फिल्डर अर्थात बेस्ट फिल्डरचा मानकरी ठरला आहे विशाल, आणि याला सन्मानित करतील आदरणीय जाधव सर यांना मी विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते विशाल यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार जो आहे हा प्रदान करायचा आहे. तर निळू शाखा 3 या संघाचा खेळाडू विशाल याच्या माध्यमातून दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण पाहिला संपूर्ण स्पर्धेमध्ये, आणि त्यालाच अनुसरून आपण विशाल यांना उत्कृष्ट फिल्डर असा पुरस्कार जाहीर केलाय. तर त्यांचे नक्कीच मनापासून अभिनंदन करतोय. तदनंतर आपण पुन्हा एकदा वैयक्तिक पारितोषिकांकडे वळतोय. या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज आपण जाहीर करणार आहोत अर्थात बेस्ट बॅट्समन, आणि या पुरस्काराचा मानकरी ठरलाय उल्वे संघाचा धडाकेबाज फलंदाज, ज्याला फायनल मध्ये सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता, असा प्रवीण ठाकूर. तर प्रवीण यांना विनंती की त्यांनी व्यासपीठापाशी यायचं आहे आणि हे पुरस्कार प्रदान करतील. आदरणीय वेळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण प्रवीण यांना सन्मानित करणार आहोत. सुंदर असा चेंडक आपण पाहतोय उत्कृष्ट फलंदाजासाठी, तसेच टी शर्ट स्पोर्ट्स टी शर्ट आपण त्यांना प्रदान करतोय. संपूर्ण स्पर्धेतच नव्हे तर खास करून फायनलच्या सामन्यामध्ये सुद्धा प्रवीण यांनी चांगली फलंदाजी केली. त्यालाच अनुसरून आपण बेस्ट बॅट्समन पुरस्कार जाहीर करतोय. तर प्रवीण यांचं नक्कीच अभिनंदन आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. आणखी एक वैयक्तिक पारितोषिक आपण जाहीर करणार आहोत उत्कृष्ट गोलंदाज. या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज अर्थात बेस्ट बॉलर ठरला आहे नेरूळ शाखा 3 संघाचा गोलंदाज शागीर. शागीरांना मी विनंती करतोय की आपला पुरस्कार व्यासपीठापासून स्वीकारायचा. आदरणीय बाणाईक साहेबांना मी विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते शागीर यांचा करायचा आहे. स्पोर्ट्स टी शर्ट आणि
वितरण चषक 2024 पर्व तिसरं याचा उपविजेता संघ आहे अर्थात रनरअप संघ आहे नेरूळ शाखा 3. नक्कीच संघाचं मनापासून अभिनंदन. मी प्रत्येक खेळाडूला विनंती करेन विशाल यांच्या समवेत उर्वरित पूर्ण संघ व्यासपीठावर येतो. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की तुमच्या शुभ असतो गायकर साहेब असो नाईक साहेब असो किंवा उर्वरित सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की तुमच्या शुभ असते सर्व खेळाडूंना गौरवान्वित करायचं आहे. फेरी तदनंतर आपण पाहिलं होतं सेमीफायनल आणि फायनल अशा स्पर्धा पार करून आपण पाहिलं ज्या संघाने या वर्षीच नव्हे तर पर्व दुसरं आणि पर्व पहिलं अर्थात सलगच्या 3 वर्षांमध्ये ज्या एकमेव संघाने या स्पर्धेची हॅट्रिक नोंदवली अर्थात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरणारा जो संघ आहे अर्थात संघाचं नाव आहे उल्वे शाखा. तर उल्वे संघाचा विजेता खेळाडू नक्कीच मनापासून अभिनंदन. प्रत्येक मी पुन्हा एकदा विनंती करेन 1 by 1 यायचा सर्व 15 खेळाडू आपला बहुमान स्वीकारायचा आहे. चषक आणि रुपये 7,000 पारितोषिक आपण प्रदान करतोय उल्वे या संघाला.
yeah, man. Champion, champion. Beanie a champion, Bounty a champion, Marshall is a champion, Bungie is a champion, Pollard is a champion, Lara is a champion, Gale is a champion. Don't forget Michael Jordan, Obama a champion, Mandela a champion, Serena a champion, Wendy a champion, Shelly a champion, 958 Bolt a champion. Champion. अतिशय आपला मार्ग सुद्धा नंबर 1 वर आहोत. यामध्ये सुद्धा आपला आपल्याला चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट झालेलं आहे. पुढच्या वर्षी अजूनही चांगलं काम करण्याची आपल्याला प्राप्त झालेली आहे. सगळ्यांनी एन्जॉय करा. खूप खूप धन्यवाद तुमच्या आयोजकांना, सगळ्या टीम मेंबर्सना आणि पूर्ण टीमला. माझी 2 शब्द संपवतो. जय जय.